हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. गाईज, तुम्ही मला बघितलं असेल, मी नॉर्मली शॉपिंग करतो मम्मी सोबत. आज ऍक्च्युली जातोय मी डीमार्टला, ठीक आहे. पण डीमार्टला मी आज मम्मी सोबत जात नाही. आज कोणासोबत जातोय माहितीये? 1 2 3 सगळ्या व्लॉग्स मध्ये. असं काही नाहीये गाईज, मम्मी पण दिसणार. मला माहिती आहे तुम्ही मम्मीचे फॅन आहेत जास्त, तर मम्मी पण दिसणार. आम्ही फॅमिली व्लॉग बनवू. पण आज थोडंसं मम्मी कामामध्ये बिझी असल्यामुळे आम्ही जातोय डीमार्टमध्ये. फर्स्ट टाइम मी जातोय हिच्यासोबत डीमार्टमध्ये. बघूया मम्मी सारखी ही करते की हिचे काय वेगळे नखरे आहेत डीमार्टमध्ये. तर लेट्स सी या व्लॉगमध्ये काय काय होतं पुढे. हा व्लॉग पण लास्टपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलचे नवीन असाल तर प्लीज बघा कशी झोपते. अरे कसं यार, कसं होणार. म्हणजे मी ब्लॉग बनवतोय ही झोपते. रात्रभर झोपून पण आता झोपतेच आहे. तर गाईज, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला बघूया आजचा ब्लॉग कसा होतो. लेट्स गो. अंकित, ते प्राणवायू म्हणजे काय? प्राणवायू म्हणजे तो आहे जीवाला घातक वायू. हट. ते सिलेंडर आहेत बघ ना. सिलेंडर दिसत नाही तुला? पण ते वेगळं काहीतरी आहे. वेगळं नाहीये, लिहिले मायक्रो सिलेंडर. ऑक्सिजनचे नाही तर नायट्रोजनचे असणार ते. ऑक्सिजनच आहे. प्राणवायू लिहिले तिकडे. प्राणवायू काय असतं सांग? तू मराठी मीडियमला होतीस ना? नाही, मी सेमी इंग्लिश होती तर मला अर्धच येत आहे. तुला अर्ध येतं म्हणजे तू अर्धी आहेस. तुला अर्ध मराठी अर्ध इंग्लिश येतं. कशी असणार रे तुम्ही सेमी इंग्लिश वाले? तुला फक्त मराठीच येतं? फक्त मराठी येतं मला. प्रॉपर मराठी मीडियम. आय एम बाय मी प्रॉपर मराठी मीडियम. प्रॉपर मराठी. बोल OXY काय? ऑक्सिजन. ऑक्सिजन म्हणजे OXY. आणि ऑक्सिजनचा फॉर्म्युला काय आहे? ऑक्सिजनचा फॉर्म्युला काय आहे? म्हणजे नेम काय आहे ऑक्सिजनचा? ऑक्सिजनला काय बोलतात? काय बोलतात ऑक्सिजनला? जसं पाण्याला H2O बोलतात तसं ऑक्सिजनला काय बोलतात? ऑक्सिजनला काहीच नाही बोलत बाई. तुला येत नाही पण काहीच नाही बोलत. काय बोलतात सांग? तू सांग. O2 ऑक्सिजन आणि CO2 कार्बन डायऑक्साइड. लगेच काय माहिती तर असं बोल ना तुम्हाला सायंटिफिक बोलली ना मी. वॉटर म्हणजे H2O ते वस्तू थोडी आहे. चट, तुला येतच नव्हतं. हट. बघितलं? एवढं येत असलं असं मी सायन्स घेतलं असतं ना. तुझ्यासारखं थोडी ना. तुला एवढं असून पण तू कॉमर्स घेतलं मग. तुला एवढं येतं. मला तुझ्याशी लग्न करायचं होतं ना म्हणून मी कॉमर्स घेतलं. एवढं येतं तुला कॉमर्स काय घेतलं तू? तुझ्याशी लग्न करायचं होतं. O2 L2 LO2 एवढं बरं तू घेतला. तो आय काढला. गरजेचा होता. आय काढणं गरजेचा होता. सो गाईज, फायनली आम्ही पोचलोय डीमार्ट मध्ये. ट्रॅफिक पण थोडीशी होती. पाऊस पडतोय थोडा थोडा. आता आम्ही पोचलोय डीमार्ट मध्ये. बघूया आता मॅडम काय सामान घेतात. काय घ्यायचं तुला? छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या आहेत. बघूया आता. ॲक्च्युली आम्ही 4-5 वस्तूंसाठीच आलो आहे. आता बघूया किती वस्तू होतात 4-5च्या. ठीक आहे, या. परत फ्रॉक उडला. बाई हिचं पण सेम आहे. बघून सगळ्या गोष्टी घेते पण असं वाटतंय मला. बघूया आता, या. बेअर विथ अस. इथे मी कधीच नाही यायचो. मी आणि मम्मी या सेक्शन मध्ये. घे ना तू, बघते काय? नॉर्मली माझ्या शॉपिंगची सुरुवात ना बिस्किटापासून होते, पण मॅडमच्या शॉपिंगची सुरुवात चॉकलेट पासून झाली. ते पण डार्क चॉकलेट. आज डीमार्ट मध्ये गर्दी थोडी कमी आहे. सात आहे काढ ना तर.
भाई थांबतच नाहीये. एक एक गोष्ट चूज करून घेते. भाई 4 गोष्टी घ्यायला आलेलो आहे बघा किती घेतल्यात. मित्रांनो फक्त 4 गोष्टी घ्यायला आलेलो. मोजून 4 गोष्टी होत्या. ठीक आहे. 4 गोष्टीच्या 24 गोष्टी झाल्या. 24. हा त्या सोडून बाकी सगळ्या घेतल्यात. सगळ्यांचं सेम असतं भाई. सगळ्यांचं सेम आहे. काय तुझ्यासाठीच घेतले सगळं. चल माझ्यासाठी घेतलं. पुढे चल. बघितलं तुम्ही आता काय झालं. डायरेक्ट गाडी अशी सगळं टाक. भारी. एकदा परत बसणं. आमची शॉपिंग झाली आहे डीमार्टची. तर आम्ही चाललोय परत घरी. काय नाही आम्ही फक्त खायच्या गोष्टी घेतल्या. खायच्या गोष्टीच घेतल्यात. पण आता आम्हाला लागली आहे भूक. ज्या गोष्टी घेतल्यात त्या आम्ही आज खाऊ नाही शकत. कारण आज आमचा आहे उपवास. कसला ते तुम्ही कमेंटमध्ये गेस करा. कसला आमच्या दोघांचा उपवास असेल आज कमेंटमध्ये गेस करा तुम्ही. चला आता जाऊया घरी. आता बघूया रस्त्यामध्ये काही ज्यूस वगैरे भेटतो का. हा भाजी ज्यूस है ना. येस. म्हणजे ही नाही कधीच बोलत नाही. असं नाही बोलत. का तुला भूक लागते मला नाही लागत भूक. नाही कधीच नाही बोलत. सगळ्यांना हा 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 हा. नवऱ्याला नाही नसतं बोलायचं. हा 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 सगळ्या गोष्टी हा. नवऱ्याला नाही नसतं बोलायचं. काय पाहिजे हा असं बोलत नाही की नको अंकित नको. काय पाहिजे हा. एक नाही 2 दे. कधीतरीच बोलतो नवरा तर मग चान्स सोडायचं नाही. हा बोल. एक नाही 2 दे. सही आहे. वडापाव पण त्याविषयी एक घेतला नाही 2 घे. कधी वडापाव खाल्लाच नाही मी. किती दिवस झाले. खोटं नको बघा बोलू. आमचं हॉल लग्न झालं. दाखव जरा. बघ इथे आमचं लग्न झालं. होरायझन बँक्वेट हॉल. आज आमचा उपवास असल्यामुळे मृणाल गेली आहे ज्यूस आणायला. बघाय तुम्हाला. हे कोणता घेते. कोणता घेते पायनॅपल. दोघांना एकच घेतला आधी. का घेते दुसरा पण. म्हणजे तू एकटीच पिणार. तुला घेतलाय. तुला घेते मी. मला बघते तू बोल. अच्छा बेटा. म्हणजे तू बघून घेणार. अरे आपण पायनॅपल पियालो आधी. चांगला ठीक आहे घे चल लवकर. काय तोंड पुढे ना जरा असा पुढे आण ना. मित्रांनो या बेडवरती आधी तुम्ही फक्त मलाच बघायचे. माझ्या या कॉफीच्या मगला बघायचे. आणि फक्त माझाच हा लॅपटॉप बघायचे. ठीक आहे बरोबर ना. पण या पुढे तुम्हाला अजून एक लॅपटॉप, अजून एक कॉफी मग आणि अजून एक माणूस दिसणार आहे. तर तिथं पण वर्क फ्रॉम होमच असतं. तर ह्या पुढे तुम्हाला हे पण दिसेल. कॉफी पिताना, काम करताना आणि जास्त वेळ तर झोपताना. काम असतं की नाही माहित नाही. झोपतच असते. पैसे भेटतात ना. ठीक आहे बाबा. चिअर्स. थोड्या वेळा आधीच मी तुम्हाला बोललो होतो ना ही झोपा काढणार. आता बघा ही लॅपटॉप माझ्याकडे देऊन स्वतः मस्त झोपा काढते. भाई एक नंबर काम. मी इथे काम करतोय. अजून काम करतोय. ठीक आहे. आणि बघा आता अशी खाली लपून जेवते. 10:30 वाजले. लपून खाते बाई. लपून बेटा. गाईज अजून हिने लॉग आउट नाही केलंय. अजूनही ईमेल ड्राफ्ट करते. आणि मला पण 2 वीक नंतर लॉग इन केल्यामुळे जरा खूप जास्तच काम आहे.
सो आपण या ब्लॉगला इथे सेंड करूया. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सपोर्ट करा थोडासा. ठीक आहे, काय बोलायचं आहे? नाही बोलायचं, जरा ती बिझी आहे कामामध्ये. लवकरच भेटू. बाय बाय, गुड नाईट, जय हिंद, जय महाराष्ट्र.